कुठे चाललो आपण? नमस्कार मित्रांनो, आपण आलोय एका ठिकाणी ते मुंबईपासून 2 ते 3 तासाच्या अंतरावर आहे. तर तुम्हाला ही रिलॅक्स करायचं असेल, भारी व्ह्यू जोडीला एक रिसॉर्ट हवा असेल तर ही जागा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. तर आपण आहेत नाशिकला, गंगावरे या जागेचं नाव आहे. आणि समोरचा तुम्ही व्ह्यू बघतील ना तर लगेच हा रिसॉर्ट बुक कर. जर कपल विथ डॉटर किंवा फॅमिली 1 दिवस 2 दिवस, ही जागा एकदम रेकमेंडेड आहे. हां, तर चला सुरुवात करूया स्टार्टिंगपासून. तर आपण सकाळी 9:30 वाजता विरारवरनं निघाली आणि जव्हारचा रूट पकडला. आणि जव्हारचा रूट मॉन्सूनमध्ये 1 नंबर सिनिक व्ह्यू. त्याचा सेपरेट एक व्लॉगच केला पाहिजे, ती दुसरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण इकडे जवळजवळ 1:30 वाजता पोहोचलो. पण आपण इकडे नाही जेवलो, कारण की हे जे रिसॉर्ट आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे हे व्हेज आहे आणि आपल्याला नॉनव्हेज खायचं होतं. म्हणून आपण कॉबल स्ट्रीट म्हणून एक कॅफे आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. 1 नंबर आहे, डेफिनेटली व्हिजिट करा इकडे आले तर. त्याच्यानंतर आपण इकडे एंट्री चेक इन केलं. तर फर्स्ट आपल्याला इकडूनच दिसलंय. हां, मागे पण करताय वाटते. हो हो, चल रे मतलब. आणि इकडेच तो व्ह्यू आहे. तो व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवतो. कुठे लावायची पार्किंग? हो, यूज वाटते, यूज. चला तर गृहप्रवेश करूया. हा, मोठा आहे का? हा, प्रीमियम. आणि मेन मजा तिकडे आहे, ती दाखवतो नंतर. तर आपण खालती सगळं दाखवूया. पहिले जरा सेटल होऊया या रूम मध्ये. मस्त आहे ना हा वॉशरूम एरिया. हो हो, वाव. बेथिंग एरिया. हे काय ब्लर काय ठेवलंय? ब्लर नाही ठेवायला पाहिजे ना, ट्रान्सपरंट ठेवायला पाहिजे. खालून दिसेल, पाया दिसत. चल परी व्ह्यू दाखवू. अरे बापरे, अरे किधर है? ओ वाव. कसं आहे हे? बघ, इथे लग्न होतं. हे काय होतं इकडे? मग लॉन आहे ना त्यांचं मस्त. चल ना बाहेर, चला. हे आहेत पोरं पूल मध्ये. इकडे ते सुला वाईन यार्ड्स आहे, तिकडूनच आपण पुढे आलो. आणि इकडे पण आहे त्यांचे सुला, बियॉन्ड सुला वगैरे, ते सगळे इथेच आहे. सही आहे यार व्ह्यू. कसं वाटलं प्रणिता? परी कसा? नाईस. पूल मध्ये जायचं? चला चला. पण बाहेरचा व्ह्यू तो बघितलाच, इथं बेस्ट आहे. तर जरा रूम पण बघूया. हा आपला छोटासा बेड तिघांसाठी. मला डोर आवडला. टीव्ही बॉक्स, टीव्ही कसला मोठा दिलाय. आपला डेस्क पण दिलाय, जिकडे आपण थोडंफार एडिटिंग करणार. एक ब्लॉग बाकी आपला. बाकी इकडे हा बेड परीसाठी आहे. पण तू इथे झोपणार? हा, ते खेचू शकतो. कशाला खेचायचं? हो, एस्थेटिक. ह्याच्यात काय होतं बरी? अरे कहना क्या चाहते हो? कुठे आहे? काय दिसत नाही तर मी काय करू? काय करू प्लीज ना. काय वा, संध्याकाळी मस्त तिकडे पूल मधनं आल्यानंतर चहा इकडे पिऊ. फर्स्ट इम्प्रेशन रूमचा 1 नंबर, हॉटेलचा 1 नंबर, व्ह्यू 1 नंबर. ह्याचं उद्घाटन करून घेऊया आणि मग आपण रेडीच आहेत. फक्त वरचं चेंज करून डायरेक्ट पूल मध्ये. कुठे चाललो आपण? चलो. हे पण रूम्स मस्त आहे. हा ना डायरेक्ट लेक व्ह्यू आहे. आपल्याला पूल व्ह्यू आहे प्लस लेक व्ह्यू आहे समजा. हा पण चांगला होता प्रणिता.
इकडून डायरेक्ट पूल मध्ये इन्फिनिटी पूल काय काढू हेच तर पाहिजे होतं ना यार मला वाटलं ऊन असेल पण आता पण ढगाळ झालं एकदम चल ये मस्त ना बस नाही ते बघ असं खालती पण बसू शकते बाबू हे बघ बस खालती इथे खालती बस इथे डान्स करायचं इकडून स्ट्रक्चर बघ कसं विचित्र दिसतंय हा आहे आपला रूम तिकडचा मम्मा आली बा मम्मा आहे मम्मा ये एवढा डीप आहे ठीक आहे 4.5 मिनिटं पप्पा तर डुबकी मारतात 1 2 3 एवढं चांगला व्ह्यू आहे सगळं चांगलं आहे रूम चांगलं आहे पण आता आम्ही काय इकडच्या रेस्टॉरंटमधनं स्नॅक्ससाठी चहा आणि पराठे सांगितलेत पाऊण तास झाला 1 तास व्हायला मला वाटतं ऑर्डर अजून येत नाही 1 तास झाला अजून 10-15 मिनटं बोलतात काय करतात काय माहिती बाकी व्ह्यू 1 नंबर झालाय परत जायच्या इच्छा तर होते पूलमध्ये असं काहीतरी यांचं हॉटेल आहे खालती रिसेप्शन आहे स्पा आहे ते वाटते हो स्पा आहे 1 2 3 4 फ्लोर्स आहेत आणि ह्या लोकांनी आता नवीन पण बनवायला लावलंय मागे लिफ्टनी जाऊया ना बाय द वे आपण जो पूल गेलेला तो फर्स्ट फ्लोअरवर होता इकडून फर्स्ट फ्लोअरवरनं बाहेर निघाल आज वेदर ना भारी चेंज होतोय आता तिकडे सूर्य आलाय मधोमध तो बघा हा 1 नंबर चला आता आपण आता हॉटेलची टूर देऊया पप्पा आणि परी आपला हॉटेल बाहेर असा दिसतो आपण गाडी इकडे पार्क केलंय 1 नंबर एंट्रन्स आहे खर्च केलाय यार वाटते यार वेंडी लक्झरी पण व्हिडिओच्या एंड मध्ये मी तुम्हाला प्राइस सांग वाटणार नाही की आपण म्हणजे या प्राइस मध्ये आपल्याला हे हॉटेल भेटते आपण एंटर झालो हे रिसेप्शन हे वेटिंग एरिया आहे इथे पण वेटिंग एरिया आहे सध्या बाहेर जाऊन येऊया पत्तोय परी हा बाहेर पण आहे इकडे भरपूर स्पेस आहे इकडे तर त्यांचं रेस्टॉरंट आहे तिकडे आपण पूल आणि ती प्रणिता मम्मा बघ ती बघ तरी हाय डिस्काउंट वगैरे असतं इकडे पण इथे नाही वरती आपण चहा मागवला आणि पराठे 2 आणि हे काय कुकीज दिले मला वाटतं नाही दही आहे ओ पवी कुकीवर 3 कॉम्प्लिमेंटरी दिलेत नानकट आहे घे अरे वा 1 नंबर हे बारिश गिराव तर प्रणिताला व्ह्यू नाही आवडला तर व्ह्यू चेंज करू चेंज व्ह्यू आपला मस्त
आज ते इकडेच पैसे वसूल करते प्रणिता आपण. Much later. तर हा यांचा रेस्टॉरंटचा एरिया, इकडेच रिसेप्शन आहे. वाटलं नव्हतं एवढं असेल, मला वाटलं सगळे घरी म्हणजे रूमवरच जेवतात. हे तर सगळं भरलं इकडे. हा प्रणिता, आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा होता? चांगलं होतं. फक्त त्यांनी काय म्हणतात त्याला संध्याकाळचा नाश्ता नाश्ता 1-1.25 तास लावला. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे ना काहीच नाही आहे, म्हणजे पूल आहे, बाकी तुम्ही इकडे तिकडे फिरू शकता. बाकी त्यांचा प्ले एरिया बंद केला त्यांनी, जिम पण नाही आहे, फक्त आजूबाजूला. आजूबाजूला म्हणजे तिकडे तळावासमोर तिकडे जाऊ शकतात गाडी घेऊन, आणि बाजूला गो कार्टिंग आहे वाटते. तर आपलं जेवण सगळं कम्प्लीट झालंय. परी जेवतोय, फक्त गुलाबजाम आता येते. बाकी मी तरी ऍडवाइस करेन की, अरे हा आपण हे तर मेन सांगितलंच नाही, हे हॉटेल व्हेजिटेरियन हॉटेल आहे, रेस्टॉरंट. इकडे तुम्हाला काही नॉनव्हेज भेटणार नाही, म्हणून आम्ही दुपारी बाहेर गेलो, इकडे नाही आलो जेवायला. ते कॉबल स्ट्रीट 1 नंबर रेस्टॉरंट. आमची चुकी झाली, आम्ही इकडे आलो, बोललो चला ट्राय करू इकडच्या रेस्टॉरंट मध्ये, बट दॅट वॉज गुड. कोण गुलाबजाम खाणार? एक नंबर बघ. हा बरी यम्मी आहे ना. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. कोण नाही यार पूलमध्ये, चला आपणच जाऊया. आज वेदर क्लिअर आहे, काल तर सगळं पाऊस भूस आलेला. आता आपण ब्रेकफास्ट करायला आलो, पण आपण आलो 10:30 वाजता. ऑलमोस्ट सगळं संपायला झालं, पण नशीब आपल्याला एवढं भेटलं. व्हरायटी आहेत चांगले, डोसा पण आहे तिकडे कोपऱ्यात, डोसा बघू. चला ब्रेकफास्ट करूया आणि डायरेक्ट बाहेर भेटूया. विनिता कोण नाही, आपण लास्ट आहेत. तुमची खास हा तुमची खास कुछ भी ए तू माझ्या जागेवर. तर रिसॉर्ट 1 नंबर आहे, 100% रेकमेंडेड आहे. या इकडे व्हिजिट द्या, कपल फॅमिली सगळ्यांनी एन्जॉय करा. 1 दिवस 2 दिवस. पण मान्सून मध्ये या नाशिक 1 नंबर होतं. मान्सून मध्ये 1 नंबर वेदर, मॅजिक. क्या बरी. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच नाही की आपण जे संध्याकाळी ब्रेकफास्ट केला आणि रात्रीचा डिनर, त्याचा जवळजवळ आपला खर्च झाला 2500 रुपये, की कॉस्टली होतं जेवढं आपण मागितलं, मला तरी वाटतं. त्यापेक्षा आपण बाहेर गेले असतं तर स्वस्तात झालं असतं. एनिवे, हां अजून एक गोष्ट मी मिस केली, म्हणजे तिकडे आपल्याला रूम जो आपण घेतलेला प्रीमियम डिलक्स सूट, ज्यात आपल्याला पूल आणि लेक व्ह्यू होता, तो आपल्याला पडला 7000. ते व्हेरी करू शकते 6000 to 7000 डिपेंडिंग की तुम्हाला त्या टायमाला कुठचं ऑफर आहे. चला इकडेच ब्लॉग एंड करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला निघूया पवी. हे प्रणिता चल निघ चल.